जेव्हा तुम्ही राष्ट्रीय आणीबाणी हा शब्द ऐकता तेव्हा तुमच्या मनात कोणत्या गोष्टी येतात? मी हमी देऊ शकतो की तुमच्यापैकी बहुतेकांना इंदिरा गांधींचा चेहरा दिसेल. तुम्ही तणाव आणि भीतीच्या वातावरणाचा देखील विचार कराल. परंतु जेव्हा आपण राष्ट्रीय आणीबाणीबद्दल ऐकतो तेव्हा आपल्या माजी पंतप्रधानांचे नाव लगेच आपल्या मनात प्रतिध्वनित होते. याचे कारण असे की इंदिरा गांधींच्या अचानक आणि रहस्यमय निर्णयाला सर्व राजकारण्यांकडून खूप विरोध झाला आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला. आणीबाणी हा भारताच्या इतिहासातील सर्वात काळा काळ होता, कारण तो अनिश्चितता, गोंधळ आणि तणावाचा काळ होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. ही आणीबाणी केवळ तेव्हाच घोषित केली जाऊ शकते जेव्हा देशाला युद्ध, बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडखोरीचा धोका असतो. पहिली आणीबाणी 1962च्या भारत-चीन युद्धादरम्यान घोषित करण्यात आली. दुसरी आणीबाणी 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान घोषित करण्यात आली. तिसरी आणीबाणी 1975 मध्ये आंतरिक अशांततेच्या आधारे घोषित करण्यात आली. 26 जून 1975 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी इंदिरा गांधींच्या शिफारशीवरून राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. पंतप्रधानांनी आकाशवाणीवर तिसऱ्या राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली. हा निर्णय का घेण्यात आला हे समजू न शकल्यामुळे भारतीय नागरिकांना ही बातमी ऐकून धक्का बसला. अगदी गांधीजींच्या मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांना ही बातमी रेडिओवर प्रसारित होण्याच्या अगदी आधी मिळाली होती, त्यांनाही त्या बिंदूंशी जुळवून घेता आले नाही. ही आणीबाणी 21 मार्च 1977 रोजी संपुष्टात आली. भारतात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची 2 प्राथमिक कारणे होती. 1. गुजरातमधील नवनिर्माण आंदोलन. डिसेंबर 1973 मध्ये अहमदाबादमधील LD अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी शालेय शुल्कवाढीमुळे नाराज होते. आपला राग व्यक्त करण्यासाठी ते संपावर गेले. एका महिन्यानंतर जेव्हा गुजरात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आणि राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली, तेव्हा हे नंतर एका उग्र चळवळीत बदलले. सरकार आपल्या भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध होते आणि म्हणूनच काही प्रमाणात हे आंदोलन न्याय्य होते. कारखान्यातील कामगार आणि विविध गटातील इतर लोक विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सामील झाले आणि लवकरच सरकारमधील ही परिस्थिती आणखी बिघडली. बसेस जाळल्या गेल्या, पोलिसांशी भांडणे वाढली आणि रेशन दुकानांवर दररोज हल्ले केले जात होते. केंद्र सरकारला आंदोलनाची मागणी पूर्ण करण्यास भाग पाडले गेले. काँग्रेसने चिमणभाई पटेलांना त्यांच्या पदाचा राजीनामा देण्यास सांगितले. विधानसभा विसर्जित करण्यात आली आणि इंदिरा गांधी दोषी ठरल्या. अनेक लोकांसाठी पंतप्रधानांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचे हे प्राथमिक कारण आहे. 1971 मध्ये जेव्हा इंदिरा गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकल्या, तेव्हा पराभूत झालेल्या पक्षाच्या नेत्याने इंदिरा गांधींवर निवडणुकीदरम्यान गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. नंतर इंदिरा गांधी आपला एजंट यशपाल कपूर, जो सरकारी कर्मचारी होता, त्याचा वापर वैयक्तिक निवडणुकीशी संबंधित कामांसाठी करत असल्याचे उघडकीस आले. ती दोषी आढळली आणि तिच्यावर 6 वर्षांची बंदी घालण्यात आली, ज्यामुळे तिला कोणतेही निवडून आलेले पद धारण करण्यावर बंदी घालण्यात आली. दुसऱ्या दिवशी लगेचच तिने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आणि सर्व मूलभूत मानवी हक्क निलंबित केले. माध्यमांना कोणतीही प्रेस प्रकाशित करण्याची किंवा काहीही रेकॉर्ड करण्याची परवानगी नव्हती. इंदिरा गांधींच्या विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. या 2 कारणांव्यतिरिक्त आणीबाणी घोषित करण्यामागे इतर काही कारणे देखील असू शकतात, जसे की इंदिरा गांधींचा राजकीय वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न, भारताला समाजवादी राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न, देशातील वाढत्या अशांततेचा सामना करण्यासाठी. भारतात घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आणीबाणीचा इतिहास हा एक शिकण्याचा विषय आहे. या इतिहासातून आपण आणीबाणीच्या संभाव्य परिणामांबद्दल आणि त्याचा योग्यरित्या कसा वापर केला जाऊ शकतो याबद्दल शिकू शकतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आपले मत कमेंटमध्ये कळवा.